शहरातील सारसनगर उपनगराचं नियोजनबद्ध विकास कामे केली असल्याने प्रलंबित कामे कायमस्वरूपाची मार्गी लागली। आता ही विकास कामे पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासणार नाही। यासाठी सक्षम नेतृत्व निवडून देणे गरजेचे आहे आणि हे काम सारसनगरवासियांनी केले आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले। सारसनगर आंबेकर मळा येथील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। शहराच्या सर्वच भागात विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। टप्प्याटप्प्याने ही सर्वच विकास कामे मार्गी लागतील, असे यावेळी पुढे बोलताना जगताप यांनी स्पष्ट केले। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, सुरेश आंबेकर, नाना फुलसौंदर, प्रकाश कराळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने आणि नागरिकांच्या सहकार्याने झालेल्या नियोजनबद्ध विकास कामांमुळे सारसनगर भागाच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे यावेळी बोलताना गणेश भोसले यांनी सांगितले। तर प्रभाग 14 मधील सारसनगर भागात मार्केट यार्ड महात्मा फुले चौकापासून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागले असून लवकरच सहकार सभागृह येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार असल्याचे यावेळी बोलताना प्रकाश भागानगरे यांनी सांगितले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।